बाभुळगाव तालुक्यातील जनतेच्या समस्यांचे निवारण करण्याच्या उद्देशाने दिनांक 7 फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास विभाग मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन तहसील कार्यालय परिसरात करण्यात आले होते। मात्र जनता दरबाराच्या दरम्यान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मोहन बनकर, नगरपंचायत उपाध्यक्ष श्याम जगताप जनतेचे प्रश्न मांडत असताना त्यांना भाजपच्या एका नेत्यांनी थांबवले। एवढ्यावरच न थांबता या दोन्ही पदाधिकाऱ्यांना पोलिसांना सूचना देऊन स्थानबद्ध करायला लावले। यावेळी संबंधित भाजपा नेत्याने मंत्री महोदयासमोरच भर सभेत काँग्रेसची लायकी काढली। ही बाब अत्यंत दुःखद असल्याने काँग्रेस नेते तथा माजी मंत्री प्राध्यापक वसंत पुरके यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला। दिनांक 8 फेब्रुवारी रोजी विश्रामगृह बाभुळगाव येथे पत्रकार परिषद आयोजित करून त्यांनी भाजपाच्या दडपशाहीचा समाचार घेतला। यावेळी त्यांच्यासोबत तालुका अध्यक्ष मोहन बनकर, बाजार समितीचे उपसभापती डॉक्टर रमेश महानूर, उपनगराध्यक्ष श्याम जगताप उपस्थित होते। जनता दरबारमध्ये बाभुळगाव नगर पंचायतच्या मुख्याधिकारी सतत गैरहजर राहत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। यावेळी श्याम जगताप यांनी आदी तालुक्याचे प्रश्न सोडवा असा सवाल उपस्थित केला। त्याचवेळी तेथे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मोहन बनकर यांनी तालुक्याचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला। हा सर्व प्रकार पाहून भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश भुमकाड यांनी माईक हातात घेऊन या दोन्ही पदाधिकाऱ्यांना दमदाटी केली व त्यांची लायकी काढल्याचा आरोप करण्यात येत आहे। मंत्री महोदयाच्या समोरच पोलिसांनी दडपशाही करून दोघांनाही ठाण्यात नेले। तेथे 2 ते 3 तास बसवून ठेवले। या घटनेचा निषेध तालुका काँग्रेस द्वारा नोंदवण्यात आला आहे।